मला कळेल की तुम्हाला त्या गोष्टी समजताय का नाही. तर बघा आता फायनान्शियल मार्केट, फायनान्शियल इन्स्टिट्यूट वेगळं आणि फायनान्शियल मार्केट वेगळं. कारण की त्यामध्ये आपण बँकिंग आणि नॉन बँकिंग असं आपण काय केलेलं होतं, विभाजन केलेलं होतं. पण आता इथं आपल्याला काय समजून घ्यायचं विद्यार्थ्यांनो, भारतीय कॅपिटल मार्केट, भारतीय भांडवली बाजार जो आहे विद्यार्थ्यांनो, बरं, भारतीय भांडवली बाजार जो आहे तर तो कसा नियंत्रित केला जातो किंवा त्याचं कामकाज कसं चालतं, तर तुम्ही बघू शकता प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. आता प्रायमरी मार्केट म्हणजे काय, जर एखादी कंपनी आपले शेअर्स जर एखाद्या व्यक्तीला विकत असेल, एखाद्या इन्स्टिट्यूशनला विकत असेल, तर त्याला प्रायमरी मार्केट म्हटलं जातं. आणि जर एखादी व्यक्ती तो शेअर्स पर्सन टू पर्सन विकत असेल, तर त्याला सेकंडरी मार्केट म्हणतात. तर लक्षात घ्या, प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. आणि जर ते आपण इकडे परत आपण आलो, जसं भांडवली बाजाराचा नियंत्रक कोण होता विद्यार्थ्यांनो, सेबी होता. लक्षात असू द्या, कोण होता, भांडवली बाजाराचा नियंत्रक कोण होता विद्यार्थ्यांनो, सेबी होता. तर आपण जर नाणे बाजाराच्या बाबतीत जर बघितलं, नाणे बाजाराचं विभाजन जर बघितलं विद्यार्थ्यांनो, छोट्याशा चार्टच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही तुम्हाला अपडेट करत आहोत आपल्या या वेगवेगळ्या माध्यमातून. तर बघा, ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जर बघितलं, व्यावसायिक बँका आहे, कॉपरेटिव्ह बँका आहे, रिजनल रिजनल रुरल बँका आहेत, त्या स्पेसिफिकली काम करतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंच या आधीच्याही स्लाइडमध्ये, की कॉपरेटिव्ह बँका या नियंत्रित केल्या जात असतात नाबार्डच्या माध्यमातून. तसंच रुरल रिजनल बँका, प्रादेशिक ग्रामीण बँकांना सुद्धा नियंत्रण किंवा पैसा वित्तीय पुरवठा करण्याचं काम, रिफायनान्स करण्याचं काम सुद्धा कोण करतं, कॉपरेटिव्ह बँका करतात. नाबार्ड हा नियंत्रक म्हणून काम करत असतो. अनऑर्गनाइज मार्केटमध्ये भरपूर साऱ्या वित्तीय संस्था, जसं आपण श्रीराम फायनान्स वगैरे यांचा उल्लेख करत असतो. इंडिजिनियस बँकर्समध्ये हुंडीज आणि प्रॉमिसरी नोट या आपल्या गावाकडे जसं आपण भिशी भिशी खेळत असतो, तसं काही ट्रस्टवर्दी डॉक्युमेंटच्या माध्यमातून काही वित्तीय संस्था, काही पतसंस्था या विशिष्ट काय करतात, या साधनांचा, या इन्स्ट्रुमेंटचा वापर करत असतात. आणि फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो, ऑथराइज्ड डीलर्स, फॉरेन बँक्स, मनी एक्सचेंजर्स, इम्पोर्ट एक्सपोर्ट्स याचे काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स प्रॉमिसरी नोटच्या माध्यमातून सेबी त्यांना परमिशन देत असते. आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये मात्र आपण बघू शकतो, ट्रेजरी बिल्स हे 81 डेज, 91 डेज, 182 डेज, एक वर्षाच्या आतील असतात. तर हे काही विशिष्ट ट्रेजरी बिल्स त्याच्या माध्यमातून पैसा उभा केला जातो. तर सामान्यपणे भारतातील फायनान्शियल मार्केटचा जर विचार केला, तर कॅपिटल मार्केट, मनी मार्केट, फॉरेन एक्सचेंज मार्केट आणि काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या माध्यमातून. हवं तर आपण आरबीआयच्या वेबसाईटवरही तुम्हाला दाखवू शकतो, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी लगेच लक्षात येतील. हवं तर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, ट्रेजरी बिलचा संबंध कुठं असतो. तुम्हाला हवं तर त्याचा एक रेफरन्स जसं मी तुम्हाला सांगत असतो, आरबीआयच्या वेबसाईटवर जर गेलात, बरोबर, तर इथं तुम्हाला दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, पॉलिसी रेट, रिझर्व्ह रेट, एक्सचेंज रेट मध्ये जर तुम्ही गेलात, तर आज आपण बघू शकतो 1 रुपया डॉलरच्या तुलनेत 95.95 म्हणजे जवळपास 96 ला टच झालेला आहे. तर त्याच्या खालीच जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो, एक्सचेंज रेटच्या खाली तुम्ही जर मार्केट ट्रेंडचा जर विचार केला, तुम्हाला इथं दिसतंय बघा, 91 डेज ट्रेजरी बिल्स, त्याच्यावरती व्याज सरकार इतकं देतंय, सॉरी आरबीआय देते. त्यानंतर 182 डेज ट्रेजरी बिल्स असा हा भाग घटक दिसतोय, तर त्याच्यासाठी 5.75 भेटतंय. आणि 364 डेज ट्रेजरी बिलच्या साठी 5.97 डेज रुपीज पर्सेंटेज इतकं व्याज भेटत असतं. जो आपण ट्रेजरी बिलचा इथं उल्लेख केलेला आहे आरबीआयच्या वेबसाईट वरती, आरबीआय तितके ट्रेजरी बिल्स मार्केटमध्ये विकून काही दिवसांसाठी लोकांचा लिक्विडिटी विकत घेते आणि तो पैसा सरकारला वापरायला देत असते. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, कोणतंही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट कोणत्या पर्पज साठी, त्याच्यात इंटरमिडिएटरी कोण आहे आणि कोणत्या पर्पज साठी तो दिला जातो, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. कारण की एक एक मार्क आपल्याला महत्वाचा आहे परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. छोटे छोटे जे काही डाऊट्स येत असतात ते आपण अशाच डिस्कशन मधून वेळोवेळी क्लिअर करूया. कारण की आपल्याला माहित असायला पाहिजे कॅपिटल मार्केटचे इन्स्ट्रुमेंट कोणते आहे आणि मनी मार्केटचे इन्स्ट्रुमेंट कोणते आहे. कारण की तुलनात्मक दृष्ट्या जर आपण त्याचा नियमितपणे अभ्यास केला, तर आपल्या ज्या काही बाबी आहे त्या जास्तीत जास्तपणे काय होत्या, ठळकपणे शिकल्या जातात, व्यवस्थितपणे लर्न होत असतात. तर याच गोष्टी मला तुम्हाला क्लिअर करायच्या आहे. तर नक्की सांगा की कॅपिटल मार्केटचे इन्स्ट्रुमेंट कोणते आहे, किंवा ओळखायला शिका
आणि मनी मार्केटचे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत आणि त्याचा वापर कोणत्या पर्पजसाठी केला जातो.